नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, सीटीईटी डिसेंबर 2024 या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही आता अर्ज भरायला सुरुवात करणार आहात. स्टेप बाय स्टेप तुम्हाला न चुकता कसा अर्ज भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर बघा, सर्वप्रथम रजिस्ट्रेशन, त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित आहे का बघायचा, पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, फी पेमेंट वगैरे करून आपल्या ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची. अशा प्रकारची स्टेप असणार आहे. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन डाउनलोड करायची असेल तर ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. बाकीची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. आपल्याला फी किती असणार आहे, फी विषयी इथं माहिती दिली आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी इथं किती फी असणार आहे, दोन्हींची मिळून किती फी असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. कॅटेगरीसाठी जनरल ओबीसी साठी किती फी असणार आहे, संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे. आता ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचा. त्यानंतर खाली या इथे टिक लावा आणि त्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीडचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आता जर म्हटलं तर महाराष्ट्राच्या टीईटी या परीक्षेचा सुद्धा अर्ज चालू आहे. त्याची जरी तुम्ही तयारी करत असाल आणि त्यासोबत तुम्ही सीटीईटी यासाठी देखील अर्ज करत असाल तर त्यासाठी आपण अतिशय महत्त्वाच्या काही नोट्स काढलेल्या आहेत आणि अतिशय महत्त्वाचे काही क्लासेस आपण घेणार आहोत, जे तुम्हाला इथं फ्री मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते सर्व अपडेट तुम्हाला मिळवण्यासाठी इथे एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकून देतोय. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथे संपूर्ण अपडेट तुम्हाला, नोट्स कशा भेटणार, क्लास कसे भेटणार, संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं दिली जाईल. आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर सीटीईटी या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज घर बसल्या व्यवस्थित न चुकता भरता येत नसेल, काही चुका होत असतील तर तुम्ही आपल्या टीम कडून तुमचा अर्ज देखील भरून घेऊ शकता. इथं अर्ज भरण्यासाठी एक नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही संपर्क करू शकता आणि घर बसल्या व्यवस्थित अर्ज देखील भरून घेऊ शकता. तर बघा, आता अशा प्रकारचं पेज आल्यानंतर इथे आपल्याला स्वतःचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं वडिलांचं नाव, आईचं नाव, इथं जन्मतारीख टाकायची, डे मंथ इयर या स्वरूपामध्ये अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला लिंग मेल फिमेल इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आयडेंटिटी टाईप इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. यामध्ये वोटर आयडी आहे, पासपोर्ट, त्यानंतर बँक पासबुक, त्यानंतर रेशन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यासोबत इतर आपले जे पण गव्हर्नमेंट आयडेंटिटी कार्ड असतात त्याचं इथं ऑप्शन आहे. जर तुम्हाला आधार कार्ड इथं घ्यायचं असेल आयडेंटिटी प्रूफ म्हणून तर तुम्ही इथं ऑदरचं ऑप्शन आहे, इथे बघा हे तुम्ही निवडणार आणि त्यानंतर त्याचा आधार कार्डचा नंबर इथे तुम्ही टाकणार. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये इथं तुम्हाला इथं आयडेंटिटी कार्ड किंवा आयडेंटिटी टाईप इथं सिलेक्ट करून आधारची सुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता. ऑदरवाईज तुमच्याकडे यापैकी काही डॉक्युमेंट असेल ते द्यायचे असेल ते देखील तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल आहे, इथे तुम्हाला सर्वप्रथम इथं नाव टाकायचं संपूर्ण. त्यानंतर इथं आपल्याला संपूर्ण ऍड्रेस टाकायचं. ठीक आहे. कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये ही कॉन्टॅक्ट डिटेल व्यवस्थित भरा. ठीक आहे. तुमचं जे पण पत्ता वगैरे असेल ते तुम्हाला इथं भरायचं आहे. ठीक आहे. संपूर्ण पत्ता इथं टाकायचा आहे. ठीक आहे. पत्ता टाकल्यानंतर इथं ऑप्शनल आहे लोकॅलिटी जी असते ती तुम्ही इथं देऊ शकता. तुमचं गावाचं किंवा जी पण वाडी वगैरे असते त्याचं नाव देऊ शकता किंवा एरिया असतो त्याचं नाव इथं तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. हे लोकॅलिटी टाकायचं. त्यानंतर कंट्री तुम्हाला सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे, आपली इंडिया कंट्री. त्यानंतर आपलं राज्य सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, आपण आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडण्यासाठी ऑप्शन आहे बघा अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे. जिल्हा निवडल्यानंतर पिनकोड टाकायचा आहे, एक ईमेल आयडी द्यायचा आहे, तोच ईमेल आयडी कन्फर्म करायचा म्हणजे पुन्हा टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे, तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा म्हणजे कन्फर्म करायचा आहे. इथे आपल्याला एसटीडी कोड म्हणजे जी पण लँडलाईन नंबर असतात ते द्यायचं ऑप्शन आहे. हे नाही दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. इथे बघा इथं ऑप्शनल लिहिलेलं आहे. ठीक आहे. जे ऑप्शनल आहे ते नाही टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथे आपण जो वरती ऍड्रेस टाकलेला हा परमनंट ऍड्रेस आहे अशा प्रकारचा गृहीत धरला जाईल. आणि जर तुमचा म्हणजे जो परमनंट ऍड्रेस आहे आणि जो करंट ऍड्रेस आहे दोन्ही सेम असेल तर इथे टिक करा, म्हणजे सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता दोन्ही सारखेच असेल तर फक्त वरती ऍड्रेस टाका, इथे टिक लावा सेम एज प्रेझेंट ऍड्रेस. त्यानंतर इथे वरती जो ऍड्रेस दिलेला असतो तोच खाली येऊन जातो, पुन्हा ऍड्रेस टाकण्याची गरज नाही. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. व्यवस्थित एक पासवर्ड तयार करा, तोच पासवर्ड इथं पुन्हा टाका. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे जेव्हा पण तुमचं ऍडमिट कार्ड येईल, निकाल बघायचा असेल आणि कोणतीही प्रोसेस असेल तर तुम्हाला जो युजर आयडी आणि पासवर्ड इथे मिळणार आहे, पासवर्ड तुम्हीच इथे तयार करता, युजर आयडी तुम्हाला दिला जातो, तर त्याच युजर आयडी आणि पासवर्डनी तुम्हाला लॉग इन व्हावं लागतं. त्यामुळे जो पासवर्ड टाकताय तो व्यवस्थित टाका आणि कुठेतरी लिहून ठेवा. त्यानंतर इथे सिक्युरिटी क्वेश्चन आहे, जर पासवर्ड विसरला तर तुम्ही फॉरगेट करण्यासाठी इथे सिक्युरिटी क्वेश्चन देऊ शकता, जसे की फर्स्ट स्कूल नाही तर पेट नेम अशा प्रकारचे ऑप्शन आहे, इथे तुम्ही सिलेक्ट
सिलेक्ट करणार आणि त्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचंय आणि त्यानंतर फॉरगेट पासवर्डच्या वेळेस हे तुम्हाला उत्तर सांगायला लागणार आहे. त्यानंतरच तुमचा जो पासवर्ड आहे तो रिकव्हर केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा, न चुकता तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथं खाली एक सिक्युरिटी पिन म्हणजेच कॅप्चा दिसत असेल, हा कॅप्चा इथं बघून टाकायचा आणि त्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. तर बघा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. एकदा रिव्ह्यू करण्यासाठी ऑप्शन येईल आणि त्यानंतर सबमिट वरती क्लिक केल्यानंतर सेंड ओटीपी यावरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला जातो. तो ओटीपी टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचंय. इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करणार. जी पण माहिती तुम्ही भरलेली आहे जसं की आपलं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे हे सर्व आपण बरोबर टाकलेलं आहे की नाही ते तुम्हाला एकदा बघून घ्यायचंय. ठीक आहे, अशा प्रकारचं जर बरोबर असेल तर टिक लावत चालायचंय. इथे काय सूचना दिलेल्या आहेत, डिक्लेरेशन दिलेलं आहे ते वाचून घ्या. आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. काय चुकलं असेल तर आत्ताच एडिट करा, अदरवाईज एकदा रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला एडिट करता येणार नाहीये. ठीक आहे, आता जर वाटत असेल संपूर्ण माहिती बरोबर आहे तर इथं सबमिट, इथं बघा सबमिट अँड सेंड ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करणार. तर बघा मोबाईलवरती आलेला ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं पेज पुढे तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. मोबाईल नंबरवरती रजिस्ट्रेशन आयडी म्हणजेच हा आयडी तुम्हाला भेटलेला असेल. ठीक आहे, हा वरती तुम्हाला दिसत असेल, हा तुम्हाला जपून ठेवायचा आहे आणि जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. आता सर्वप्रथम ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरायचा, फी पेमेंट करायचं. त्यानंतर इथे मोबाईल नंबर व्हेरीफाय इथं दाखवत आहे, ईमेल आयडी मात्र इथे व्हेरीफाय झालेलं नाहीये, म्हणजेच ओटीपी टाकून व्हेरीफाय झालेला नाहीये. जर तुम्हाला आताच करायचं असेल तर तुम्ही लगेच क्लिक करून इथे व्हेरीफाय करू शकता किंवा ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरून त्यानंतर शेवटी ईमेल आयडी व्हेरीफाय करू शकता पेमेंट करण्याच्या अगोदर. व्हेरीफाय करण्याची प्रोसेस तीच असणार आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचंय, त्यानंतर ईमेल आयडी दिसेल, जर चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता. बरोबर असेल तर तुम्ही सबमिट वरती क्लिक करणार, हा कॅप्चा टाकून त्यानंतर ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी टाकून तुम्हाला फक्त व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय. ठीक आहे, त्यानंतर इथे ऍप्लिकेशन फॉर्म भरायला आता आपण सुरुवात करत आहोत. आता इथे बघा ऍप्लिकेशन फॉर्म इथे आपल्याला कंप्लीट करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा इथे कॉन्टॅक्ट डिटेल इथं पूर्ण झाली. आता पर्सनल डिटेल, त्यानंतर एक्झामिनेशन सिटी वगैरे, क्वालिफिकेशन डिटेल, त्यानंतर फोटो सिग्नेचर अपलोड करून फायनल सबमिट वरती क्लिक करायचंय. आता पर्सनल डिटेल वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा काही पर्सनल माहिती ऑलरेडी टाकलेली असते. आता आपल्याला जी पण माहिती इथे टाकायची बाकी आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे बघा एससी एसटी कॅटेगरी जी पण असं तुमची ऑदर ओबीसी वगैरे, ठीक आहे, जनरल वगैरे, तर तुमची जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर डिसेबिलिटी टाईप असेल, अपंगत्व असेल तर तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे आपल्याला तेच विचारले त्याच्याविषयी माहिती येस नो तुम्ही सिलेक्ट करणार. त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस, तुम्ही कुठं कामाला असाल, ठीक आहे, टीचर म्हणून नाहीतर ऑदर कोणत्याही फील्डमध्ये कामाला असाल तर त्याच्याविषयी माहिती देऊ शकता. कुठंच कामाला नसेल तर नॉट एम्प्लॉयड इथे तुम्ही सिलेक्ट करणार. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा व्यवस्थित तुम्हाला इथे बघून टाकायचा जशा तसा आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता अप्लाय फॉर इथं ऑप्शन आहे. ठीक आहे, आता आपल्याला कोणत्या पेपरसाठी अर्ज करायचा आहे, जसं की पेपर 1, 2 आणि दोन्ही. ठीक आहे, अशा प्रकारचं ऑप्शन आहे. जर तुम्हाला फक्त पेपर 1 साठी अर्ज करायचा असेल जे की पहिली क्लास म्हणजेच आपली इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत असतं आणि त्यानंतर पेपर 2 आपल्याला 8वी पर्यंत असतं. ठीक आहे, 1ली ते 8वी पर्यंत. तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करणार असाल, यासाठी 8वी ते 10वी पर्यंत असतं किंवा 1ली ते 10वी पर्यंत असतं, जे पण आपल्याला इथं दिलेलं आहे त्यानुसार. आणि दोन्ही पेपरसाठी अर्ज करायचा असेल तर बोथ इथं पेपरचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही सिलेक्ट करणार. हे तुम्ही जाणून घ्या तुम्हाला कोणत्यासाठी अर्ज करायचं, कोणतेही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की मला पेपर सेकंड साठी अप्लाय करायचं आहे फक्त. त्यानंतर लँग्वेज, इथे पेपरची लँग्वेज आपल्याला काय पाहिजे, इथे सर्व लँग्वेज आहेत. पेपरची लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करणार, जसं की मराठी लँग्वेज मी सिलेक्ट केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन येईल. दुसरी लँग्वेज तुम्हाला कोणती पाहिजे, हिंदी वगैरे किंवा इंग्लिश, तुम्ही इथे लँग्वेज सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा आपलं जे पण क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर बघा इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल. आता इथे आपल्याला बघा आपलं क्वालिफिकेशन काय आहे त्याची माहिती इथे दिली आहे. जसं की इथे जर म्हटलं तर आपलं बघा आपण हा जो कोर्स केलेला असेल तर त्याला 1 आकडा आहे. त्यानंतर दुसरा बघा इथं बीएडचा कोर्स आहे, हा कोर्स केला असेल तर आपल्याला इथं 2चा आकडा आहे. अशा प्रकारची इथं वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. ठीक आहे, आणि त्यानुसार तुमचं जे पण एज्युकेशन झालं असेल
तुमचं जे पण शिक्षण झालं असेल तो आकडा तुम्हाला इथे टाकायचा. जसं की माझं बीएड झाले तर मी कोणता आकडा टाकणार इथे बघा, आपल्याला अशा प्रकारचा 2 नंबरचा आकडा आहे तो मी इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे, अशा प्रकारची माहिती द्यायची. आता त्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला कोणता घ्यायचा आहे, पेपर सेकंड देणार म्हणजे तुम्हाला मॅथ आणि सायन्स असणार किंवा सोशल सायन्स, हे 2 सब्जेक्ट यापैकी तुम्हाला एक सब्जेक्ट घ्यावा लागणार आहे. तर जो पण घ्यायचा असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे, त्यानंतर इथे आपल्याला डिप्लोमा विषयी माहिती विचारली. जर यामध्ये असेल तर तुम्ही इथे बघा जे पण असेल ते तुम्ही तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करा. डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा, डिग्री झालं असेल तर डिग्री सिलेक्ट करा, दोन्ही झालं असेल तर दोन्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर आपल्याला सर्वप्रथम इथे आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिटी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे, इथे बघा थोडंसं लोड होतंय, त्यानंतर सिटी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. तर हे सर्व आपण सर्वात प्रथम इथं आपले राज्य सिलेक्ट करणार, महाराष्ट्र राज्य चारही ठिकाणी. ठीक आहे, तर बघा कारण ही सेंट्रल लेवलची एक्झाम असते त्यामुळे एक्झामिनेशन सेंटर भरपूर असतात, काळजी करू नका. ठीक आहे, हे सिलेक्ट केल्यानंतर बघा अशा प्रकारचे महाराष्ट्रातील हे सेंटर येऊन जातील. तुम्हाला जिथे पण जवळ असेल पेपर देण्यासाठी ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारचे 4 एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला द्यावी लागतात, जे की मी इथे सिलेक्ट करून घेतलेले आहेत. ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर बघा आता आपण जी पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल टाकले त्याची माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. जसं की इथे डिप्लोमा पण सिलेक्ट केलं होतं मी, डिग्री पण सिलेक्ट केलं होतं. तुम्ही फक्त डिग्री सिलेक्ट केलं तर डिग्रीचीच माहिती टाकायची, डिप्लोमा सिलेक्ट केला तर फक्त डिप्लोमाची माहिती टाकायची. ठीक आहे, आता दोन्ही मी तुम्हाला सांगत आहे. इथे जसं की पासिंग स्टेटस आपल्याला इथे टाकण्याचा ऑप्शन आहे. पास झाला असेल तर पास, नाही तर अभ्यासाचा ऑप्शन आहे, तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे बघा कोणत्या वर्षी तुम्ही हे पास केलं माहिती भरताय, तर मी 2000 सिलेक्ट करतो. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला कोर्स किंवा स्ट्रीमचं नाव इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, जे की ऑलरेडी असतं एकच, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं जे पण नाव असेल ते तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. तुमचं डायरेक्टली तुम्ही नाव इथे टाईप करू शकता, जे पण असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. सर्व कॉलेजचे वगैरे नावं दिलेले आहेत ते तुम्ही इथं, इन्स्टिट्यूट वगैरे युनिव्हर्सिटीचे नावं दिलेत ते तुम्ही सर्च करा तुमच्यानुसार. त्यानंतर इथं रिझल्ट मोड, पर्सेंटेज किंवा सीजीपीए असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. आता यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की आम्हाला सीजीपीए मध्ये आपले मार्क दिसतात तर ते कसे टाकायचे. आता त्याच्यावरती युट्यूबवरती बहुतेक व्हिडिओ तुम्ही बघा, सीजीपीए चे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट कसे करतात ते तुम्ही टाका, किंवा सीजीपीए तुम्ही डायरेक्टली टाकला तरी टाकेल. ठीक आहे, तरी चालेल. अशा प्रकारचं जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. त्यानंतर इन्स्टिट्यूटचा जो पण पिनकोड असतो तो पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड झाल्यानंतर तुम्हाला इथं बघा आपल्याला अशाच प्रकारची डिग्रीची माहिती द्यायची. पासिंग इयर तुम्हाला जे पण असेल ते तुम्ही इथे देणार. त्यानंतर कोर्स वगैरे जे पण असेल ते तुम्ही सिलेक्ट करणार. त्यानंतर जो पण बोर्ड किंवा इन्स्टिट्यूट वगैरे असेल ते तुम्ही सिलेक्ट करणार. पर्सेंटेज असेल की जे पण असेल ते तुम्ही इथे टाकणार. इन्स्टिट्यूट कोड तुमचा कॉलेजचा द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड तुम्ही जाणून घ्या, माहित नसेल तर कॉलेजवरती कॉल करा, किंवा तुम्हाला माहिती असेल तुमच्या रिझल्ट वरती किंवा तुमचे जे डॉक्युमेंट आहे ऍडमिशन वगैरे त्याच्यावरती दिलेला असतो, तो बघा आणि टाका. आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचा आहे. तर बघा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एरर आलेला आहे. तेच म्हणत होतो तुम्हाला, इथे मी बोललो पण होतो, जर सीजीपीएचं तुम्हाला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट नाही करता आलं तर युट्यूब वरती व्हिडिओ बघा. तर बघा हे अशा प्रकारचं टाकण्यासाठी ऑप्शन येतं. पुन्हा इथं पेज रिफ्रेश झालेलं आहे मित्रांनो. आता जेव्हा तुम्ही पर्सेंटेज सिलेक्ट करताना इथं टोटल मार्क आणि त्यानंतर कितीपैकी किती मार्क होते ते तुम्हाला टाकायचे, एकूण पर्सेंटेज किती आहे ते तुम्हाला टाकावं लागतं. ठीक आहे, ही माहिती सांगायची राहिली होती, परंतु ते नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे ते पूर्ण लोड झालेलं नव्हतं. एज्युकेशनल डिटेलमध्ये ही माहिती तुम्हाला टाकायला येते. ठीक आहे, अशा प्रकारचे डिग्रीची पण किंवा डिप्लोमाची पण. यामध्ये आपण पर्सेंटेज किंवा सीजीपीए सिलेक्ट करता त्यानुसार तुम्हाला इथं तुमचे टोटल मार्क किती होते, कितीपैकी किती मार्क होते, तुमचे जे पण पर्सेंटेज ते तुम्हाला इथे टाकायचे. आणि त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा टाकून इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचे. बाकीची माहिती सेम असणार आहे, याच्यामध्ये काही बदल नसणार आहे. फक्त वेबसाईट कधी कधी स्लो चालते, त्यामुळे हे जे पेज आहे ते लोड होण्यासाठी थोडासा वेळ घेतं. तर तुम्ही जर अशा प्रकारचं काही अडचण आली ती पुन्हा रिफ्रेश करून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. जी पण तुम्ही माहिती टाकलेली असते ती ऑलरेडी इथं सबमिट झालेली असते, तिथूनच पुढे तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. असं नाही की पुन्हा पहिल्यापासून फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे, काळजी करू नका. अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचे एरर येत असतात. थोडं वेट करायचं, पुन्हा लॉग इन करून पुन्हा फॉर्म भरायला सुरुवात करायचं. तर पटकन माहिती टाकून घेऊन मी इथं सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन इथे क्लिक करतो. तर बघा ती माहिती सेव्ह झाल्यानंतर आता पुढे फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे. साईज तुम्हाला जर म्हटलं तर कमीत कमी 10 ते 200 केबीच्या दरम्यान फोटोग्राफची साईज पाहिजे आणि सिग्नेचरची 4 ते 30 केबीच्या दरम्यान साईज पाहिजे. इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे किंवा अपलोड फोटोचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमचं सिग्नेचर आणि फोटोग्राफ इथं अपलोड करून घेणार.
तर बघा, आता मी फोटोग्राफ इथं अपलोड केलेला आहे. त्यासाठी चूज फाईलचं ऑप्शन असतं. इथे सर्वप्रथम क्लिक करावं लागतं. त्यानंतर फोटोग्राफ किंवा सिग्नेचर तुम्हाला दिसून येईल आणि इथे तुम्हाला अपलोडचं ऑप्शन असतं. जोपर्यंत तुम्ही अपलोडवरती क्लिक करत नाही, तोपर्यंत फोटोग्राफ अपलोड होत नाही आणि अपलोड झाल्यानंतर इथे अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे क्लिक करून तुम्ही तुमचा फोटोग्राफ किंवा सिग्नेचर इथं बघू शकता. तर पटकन मी सिग्नेचर देखील इथं अपलोड करून घेतो. तर बघा, आता दोन्ही फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत. खाली जो कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा बघून मी इथे टाइप करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करणार. त्यानंतर बघा, फायनल सबमिट वरती क्लिक करण्यासाठी अशा प्रकारचं येऊन जाईल. आता तुमचं हे फायनल एक्झामिनेशनचे जे पण आपला जो फॉर्म आहे तो असणार आहे मित्रांनो. यामध्ये काही चुकलं असेल तर तुम्ही आताच व्यवस्थित बघून घ्या आणि एडिट करून घ्या. एकदा फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही किंवा पेमेंट झाल्यानंतर पुन्हा ही माहिती एडिट करू शकत नाही. यामध्ये बघा, तुमचं थोडंसं ब्लर करत आहे, बाकी माहिती तुम्ही बघू शकता. यामध्ये जर विचार केला तर तुमचं नाव, जन्मतारीख, मेल, फिमेल, तुम्ही एक्झामिनेशन कोणत्या साठी पेपर 1, पेपर 2 साठी अर्ज केला त्याच्याविषयी माहिती दिली. तुमची एज्युकेशनल डिटेल, तुमचा ऍड्रेस वगैरे, तुमची शैक्षणिक पात्रता, कुठून काय केलेलं आहे त्याच्याविषयी माहिती, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि खाली फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे सर्व काही दिलेलं आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली खाली यायचंय. खाली आल्यानंतर बघा, तुम्हाला अशा प्रकारची माहिती इथं दिसून येणार आहे. आता यामध्ये तुमचं नाव, तुमच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर आईचं नाव, तुमची कॅटेगरी, जे पण बरोबर असेल ते तुम्हाला अशा प्रकारचा टिक मार्क करायचे. ठीक आहे. इथे बघा, अशा प्रकारचा टिक मार्क करण्यासाठी ऑप्शन आहे. एक्झामिनेशन सिटी झालं. अप्लाय तुम्ही पेपर 1 का 2 साठी केलं त्याच्याविषयी माहिती, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि त्यानंतर बाकी जर म्हटलं तर डिसेबिलिटी टाईप वगैरे हे सर्व तुम्ही इथं मान्य करता. इथं काही डिस्क्लेरेशन दिले हे तुम्हाला वाचून घ्यायचंय. त्यानंतर इथे क्लिक करून इथं फायनल सबमिशनचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि एकदा आता सबमिट केल्यानंतर फक्त आपलं जे पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आणि फॉर्म इथं सबमिट होऊन जाणार आहे. तर बघा, आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर बघा, सांगितल्याप्रमाणे इथं पुन्हा ईमेल आयडी व्हेरीफाय करावा लागतो. जर तुम्ही केला नसाल तर ईमेल आयडी इथे व्हेरीफाय करून घेणार. ठीक आहे. तर त्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करावं लागतं आणि सांगितल्याप्रमाणे हा आपला ईमेल आयडी दिसेल. हा कॅप्चा टाकून इथे सबमिटचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं येऊन जाईल. आपल्या ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला गेलाय. तो ओटीपी टाकून व्हेरीफाय इथे आपल्याला क्लिक करायचा आहे. तर अशा स्वरूपाने तुम्ही तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय करू शकता आणि संपूर्ण असा आता सर्व प्रक्रिया झालेली आहे. बाकी काहीच राहिलेलं नाहीये. आता फक्त तुम्हाला काय करायचं, फी पेमेंट करायचं. तुम्हाला जेवढं पण पेमेंट असेल ते तुम्हाला दिसून येईल. ते पेमेंट तुम्हाला करायचंय आणि फक्त फॉर्मची इथं प्रिंट घ्यायची. एवढंच आपलं काम बाकी आहे. या व्यतिरिक्त जेवढी पण प्रक्रिया होती ती तुम्हाला सांगून झालेली आहे. फक्त इथे ईमेलचा जो ओटीपी आहे तो येण्यासाठी आता मला थोडा प्रॉब्लेम येत आहे, कारण आताच 1-2 दिवस झाले हे फॉर्म चालू झालेले आहेत मित्रांनो. आणि त्यानुसार जर विचार केला तर वेबसाईटला थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता ओटीपी येण्यासाठी थोडंसं जास्त वेळ लागत आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे किंवा नाहीतर हा व्हिडिओ आपण इथूनच पुढे कंटिन्यू केला असता आणि ओटीपी आल्यानंतर पेमेंट देखील करून तुम्हाला दाखवलं असतं मित्रांनो. ठीक आहे. बाकी कोणत्या प्रकारची अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता सांगितल्याप्रमाणे फक्त ईमेलचा ओटीपी टाकून व्हेरीफाय करा. व्हेरीफाय झाल्यानंतर फी पेमेंट करा आणि तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट घ्या. एवढंच काम बाकी आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच काम बाकी नाहीये. काही माहिती राहिली असेल तर इथून तुम्ही एडिट करू शकता आणि बाकी जर म्हटलं तर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. इथून वरती तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता, इथून लॉगआउट होऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. घर बसल्या तुम्ही जी सीटीईटी परीक्षा आहे त्याचा ऑनलाईन अर्ज कसा भरू शकता त्याच्याविषयी संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. इथून आपल्याला ही ऑफिशियल वेबसाईट आहे, हिची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय. इथून बघा, अप्लाय फॉर सीटीईटी डिसेंबर 2024 इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. अशा प्रकारची ही प्रक्रिया असणार आहे. दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे. काळजी करू नका. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सोबत आपण ज्या नोट्स आणि क्लासेस आपण देतो विद्यार्थ्यांना ते जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन घ्या. ठीक आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.